नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणेच आजही आपण नेहमीसारख्याच सोप्या, सुंदर आणि अतिशय पटकन होणाऱ्या आणि दिसायलाही खूप सुंदर, आकर्षक अशा रांगोळ्या बघतो आहोत. तर आजची जी रांगोळी आहे, आजच्या भागातली पहिली रांगोळी बघू शकता तुम्ही. तो जो कलर मी वापरलाय तो मिक्स झालेला कलर आहे सगळा. म्हणजे आपण याआधी ज्या रांगोळ्या काढल्या त्यात थोडासा मिक्स झालेला कलर होता तो वापरून बघितलाय मी. ती रांगोळी तर अतिशय सुंदर वाटते. तर बघू शकता मी असे मोठे-मोठे थोडे टिपके काढून घेतले आणि फक्त काय करायचं आहे, गोलाकार द्यायचा आहे त्या टिपक्याला आणि अशी चकलीचा आकार तयार होऊन जातोय आपोआप. तुम्ही बघू शकता कसं फिरवते मी बोट ते पण व्यवस्थित बघा आणि आतमध्ये मी स्टेन्सिलच्या मदतीने स्वस्तिक काढलंय पिवळ्या कलरने. किती सुंदर वाटतंय बघा. जेव्हा रांगोळी रेडी होईल ना, तुम्ही नक्की बघा शेवटी. खूप सुंदर दिसते ही रांगोळी. मला खूप आवडली रांगोळी. नक्की ट्राय करा तुम्ही पण. मी मिक्स झालेला कलर वापरलेला आहे. तुम्ही व्हाईट कलर वापरू शकता किंवा दुसरा तुम्हाला कुठला वापरायचा आहे वापरू शकता. तर आता हा काळ्या कलरचा बॅकग्राऊंड आहे, तर त्याच्यावर फेंट कलरच्याच रांगोळ्या छान दिसतील. त्याप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. आणि जो मध्ये गॅप आहे 2 चकल्यांच्यामध्ये त्यात अशी आपली नेहमीची डिझाइन तयार करायची आपल्याला. 3-3 टिपके काढून बोटांच्या मदतीने ते स्प्रेड करून घ्यायचे, सरकवून घ्यायचे ते टिंब. तिन्ही रांगोळ्या खूप सोप्या आणि सुंदर आहे आजच्या. तर नक्की ट्राय करा तिन्ही पण रांगोळ्या आणि मला माहिती तुम्हाला 101% तुम्हाला आजच्या रांगोळ्या नक्की आवडणार आहे. रोजच्या पण रांगोळ्या आवडतच असणार आहे अशी मी आशा करते. तर तुम्हाला आवडत असतील तर रांगोळ्या नक्की ट्राय करा. तुमच्या दारासमोर, तुळशीसमोर, देवासमोर, देवघरासमोर तुमचं देवघर जर मोठं असेल तर तिथेही काढायला छान रांगोळ्या आहे. छोटं जरी असेल तर आपल्या रांगोळ्या एवढ्या पण मोठ्या नाही आहे. रोजसाठीच आपण रांगोळ्या बघतोय. तर नक्की ट्राय करून बघा. बघू शकता मी कशी डिझाइन तयार केली. जो आपण 3-3 थेंबांचा वापर करून डिझाइन तयार केली. त्यानंतर रेषा काढल्या 2 डिझाईनच्यामध्ये आणि गुलाबी कलरचे मोठे-मोठे थेंब दिले, टिपके टाकलेत आणि आतमध्ये त्या फुलांच्यामध्ये पिवळ्या कलरचे टिपके टाकून घेतलेत आणि बोटाच्या सहाय्याने त्याला आपण अशी डिझाइन तयार करतोय. जे आपण स्वस्तिक काढलंय त्याऐवजी तुम्ही लक्ष्मी पद्म वगैरे दुसरी डिझाइन पण ओम काय तुम्हाला जे आवडेल तो एक म्हणजे चिन्ह काढू शकतात. तर नक्की ट्राय करा आणि आता ही दुसरी रांगोळी आजच्या भागातली 3 ते 3 टिपक्यांची आहे. तर आज रविवार आहे आणि आता उद्यापासून सोमवारपासून आपण आपल्या नवरात्र विशेष रांगोळ्या चालू करणार आहोत. तर नक्की बघा तुम्ही रांगोळ्या. अतिशय सुंदर रांगोळ्या घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी आणि तुमचा नवरात्रीचा सण अतिशय म्हणजे तुमच्या दारासमोर तुम्ही या सुंदर रांगोळ्या काढून तुमच्या दाराला शोभा आणाच आणि तुमच्या म्हणजे प्रसन्न वाटेल अशा रांगोळ्या नक्कीच बघा तुम्ही. पुढच्या आठवड्यात आपण नवरात्री विशेष बघू आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात जसे कलर असतील नवरात्रीचे 9 रंग असतात त्याप्रमाणे आपण रांगोळ्या बघणार आहोत आणि दसरा विशेष पण रांगोळी बघणार आहोत. तर पुढची व्हिडिओ नक्की चेक करा. तर ही रांगोळी आपली दुसरी. त्यात आपण 3 ते 3 टिपके काढून घेतले आणि फुलाच्या पाकळ्यांचा आकार दिलाय 4 आणि बघू शकता कशी डिझाइन तयार केली. अतिशय सुंदर डिझाइन आहे आणि युनिक डिझाइन आहे. नवीन डिझाइन आहे सगळ्या. आणि जरी सेम असली डिझाइन तर त्यात मी काहीतरी वेगळंच केलेलं आहे. वेगळी अजून डिझाइन ॲड केलेली आहे. यात पाकळ्यांमध्ये आपण गुलाबी आणि पिवळ्या कलरच्या रेषा काढून घेणार आहोत. तुम्ही कलर भरला तरी छान वाटेल. फुलाला कलर दिला तरी छान वाटेल. तीन 3 रेषांचं कॉम्बिनेशन काढतोय आता.
दुसरी रांगोळी रेडी झालेली आहे. आता ही जी शेवटची रांगोळी आजच्या भागातली 3 ते 3 टिपक्यांचीच आहे. या प्रकारच्या रांगोळ्या आपण 1-2 ट्राय केलेल्या आहे. पण ह्या रांगोळीमध्ये मी थोडी अजून वेगळी डिझाइन ॲड केलेली, बारीक थोडी डिझाइन, रेषांची डिझाइन काढलेली आहे. तर म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ताई तर म्हणते की मी युनिक रांगोळ्या दाखवते. पण ज्या आपल्या जुन्या रांगोळ्या आहेत आधी काढलेल्या, त्यात पण आपण थोडीशी वेगळी डिझाइन करून पण एक नवीन रांगोळी तयार करू शकतो, हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक रांगोळीच तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता, हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पण तसं ट्राय करू शकता. तर ही सेम रांगोळी तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळी अजून एक डिझाइन ॲड करू शकता, वेगळं कलर कॉम्बिनेशन ॲड करू शकता. तर ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर. तर असे जो आकार काढला आपण डायमंड शेप, त्यामध्ये मध्ये एक रेष काढली, कारण की आपल्याला जो अर्धा भाग आहे त्यामध्ये रेषा काढायच्या आणि अर्धा भाग तसाच ठेवायचा रिकामा. तुम्ही त्यात कलर भरला तरी छान वाटेल. अर्ध्या भागामध्ये मी नाही दिला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर पण भरू शकता. लाल, पिवळा वगैरे असे फेंट कलर याच्यात डार्क बॅकग्राऊंडवर छान वाटतील. तुम्हाला अशाच युनिक रांगोळ्या बघायच्या असतील आणि नवरात्र विशेष रांगोळ्या बघायच्या असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन जरी नाही आलं तरी तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकता आणि आपलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल किंवा तुम्हाला व्हिडिओ पटकन भेटेल बघायला. आणि जेव्हाही तुम्हाला टाईम भेटेल तर नक्की व्हिडिओ बघा. दुसऱ्या दिवशीची रांगोळी आदल्या दिवशी रात्री बघून ठेवत जा, म्हणजे सकाळी घाई गडबड नाही होणार. तसं घाई गडबडीत सुद्धा पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहे आपल्या, त्यामुळे नो टेन्शन. तर आपली बघा ही रांगोळी पण आता काढून होत आलेली आहे. अतिशय सोपी, सुंदर, जास्त खिचडी पण नाही रांगोळीमध्ये आणि एकदम म्हणतात ना सुटसुटीत रांगोळ्या आहे. एकदम सुटसुटीत, जास्त तुम्हाला बघा जास्त डिझाईन पण नाही दिसणार, छोट्या-छोट्या सुंदर पटकन होणार आहेत. तर अशाच रांगोळ्या बघायच्या असतील तर तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या भागातलेही व्हिडिओ नक्की चेक करा. तर रांगोळी झालेली आहे तिन्ही पण, नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या भागात अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.